निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यास ते असमर्थ ठरल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं वचन दिलं होतं, परंतु निवडणुकीनंतर एक हाती सत्ता प्राप्त होताच महायुतीच्या सरकारला आपल्या वचननाम्याचा विसर पडला असून त्यांनी कर्जमाफीपासून पळ काढला आहे। वेगवेगळी कारणं सांगून लाडक्या बहिणींनाही त्यांनी दूर केलं आहे, अशी टीका माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली। दरम्यान शुक्रवारी डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर टीकेची झोड उठवली। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा विषय हा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केला होता, तर त्या कर्जमाफीच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही। लाडकी बहीण योजना बऱ्याच महिलांची नावं ही विधानसभा झाल्यानंतर शासनानं वेगवेगळे कारणं सांगून ती नावं कमी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या महिलांचे प्रश्न आहेत। त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती समोर आली, आता विजेची टंचाई वाढलेली आहे। बऱ्याच गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे। बऱ्याच गावामध्ये दोन हाताला मजुरांना काम नाही, रोजगार हमीच्या कामाच्या संदर्भातला विषय असेल, असे बरेच विषय आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। त्याचबरोबर आता परवाचं गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झालेलं आहे, त्यामुळं महागाई वाढायला लागलेली आहे। यामुळं सर्वसामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे। तर त्याच्यावर पक्षाची भूमिका काय घ्यावी अशा बऱ्याच विषयावरती विचारमंथन झालं आणि हा सगळा अहवाल आम्ही तयार करू। माननीय शशिकांत शिंदे साहेब आम्ही प्रांताध्यक्षांपर्यंत हा अहवाल देऊ आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। या बैठकीला पक्षाचे निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, उत्तम जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, बळीराम साठे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, भारत जाधव, UN बेरिया, मनोहर सपाटे, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते। राज्य सरकारचे मंत्री विविध विषयांवरून उलटसुलट मुद्दे उपस्थित करून जनतेत तेढ निर्माण करत आहेत। इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनीच बोलावं असे नियम करावेत, म्हणजे काहीही बोलण्याच्या अपप्रवृत्तीला आळा बसेल, असंही पाटील म्हणाले। दरम्यान निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आदी विविध योजना जाहीर करण्यात आल्या होत्या, परंतु सत्तेवर येताच या योजनांच्या अंमलबजावणीविषयी सरकारनं ठोस निर्णय घेतला नाही। राज्यात वीज पाणी टंचाईचा प्रश्न जटिल बनला आहे। सिलेंडरच्या दरवाढीनंतर महागाई गगनाला भिडली आहे। जनतेला याचा प्रचंड त्रास होत असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं। यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं।